हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तिथं तुम्हाला दिसतंय की आम्ही आमच्या घराचं जे काम बाकीचं राहिलेलं आहे, आम्ही 2019ला घर बांधायचं काम काढलं आणि 21पर्यंत आम्ही थोडं थोडं करून ते पूर्ण केलं. पण तरी पण घराचं अजूनही फिनिशिंग बाकी आहे. आणि जे आम्ही हे काम केलं ते आम्ही लोन करून, मायक्रो फायनान्स म्हणा किंवा बँकेतून लोन काढून, असं थोडं थोडं आम्ही आमच्या बजेटनुसार काम थोडं थोडं करत असतो. म्हणजे पहिल्यांदा घराचं बांधकाम केलं, हॉलपुरती फरशी घातली, नंतर एक वेळेस किचन कट्टा केला, एक वेळेस देवारा केला, असं थोडं थोडं आम्ही काम घराचं. नंतर खिडक्या स्लायडिंग केल्या. जसं आम्हाला पैसे मिळतं तसं आम्ही आमच्या बजेटनुसार, म्हणजे जेवढं आपलं अंथरूण आहे तेवढंच पाय पसरून आम्ही आमचं काम करत असतो. पण दिसणारा नाही तर असं दिसतं की यांच्याजवळ खूप पैसा आहे किंवा हे पैसे ठेवून आहेत, पण असं काही नाही. ज्याचं त्याच्या घरचं माहिती असतं. तर इथं झालं काय, तर आमच्या बाथरूममध्ये जो पाण्याचा नळ आहे त्याच्या खाली कोबा आहे. त्या कोब्यामध्ये सगळं पाणी मुरून ते पाणी आता किचनमध्ये पसरायला लागलं आहे. तर मी इथं माझ्या भावाला बोलवलं की ये आपण फरशा बघायला जाऊया. तर तो पण लगेच आला. आम्ही इथं गेलो फरशा बघण्यासाठी. तर तिथं फरशांची व्हरायटी तर खूप होती. पण मला असा प्रश्न पडला होता की आपण फक्त बाथरूम, किचन आणि बेडरूम इथंच फरशा घालायच्या आहेत, तर एवढा मग बघायचं काय आहे, जे आपल्या बजेटमध्ये बसतं ते घ्यायचं. तर मला तिथं माहितीच नव्हतं की कपड्यापेक्षा पण जास्त व्हरायटी आणि जास्त फॅसिलिटी या फरशांमध्ये. मी ते बघून थक्क झाले, कारण माझ्या भावाला त्यातल्या एका स्पॉटपासून ते एका टेक्स्चरपर्यंत सगळी माहिती होती, कारण त्याचा फील्डच त्यातला आहे. त्यामुळे त्याला त्यातली जास्त माहिती आहे. आणि माझे जे आजोबा या व्हिडिओमध्ये दिसतात ते आहे जुने बांधकाम कामगार. त्यांनी खूप घरांची कामं केलेली आहेत आणि यांचा सगळ्यांचा मेळ जमला आहे. आणि मला काही ते पटन आहे, यामुळे मी एका कोपऱ्यात जाऊन बसली, कारण मला काहीच वाटलं समजेना, यांचं काही लवकर आवडेना. नंतर आम्ही तिथल्या फरशा पसंत करून आम्ही जायचा निर्णय घेतला. मग तिथेच आम्ही जवळच प्लंबिंगचं साहित्य बघितलं, कारण फक्त बाथरूममध्ये न सोडता तर आम्ही बाकीचं प्लंबिंगचं काहीच अंडरग्राऊंड पाईपलाईन केलेली आहे, पण बाकीचं काहीच केलं नाही. इथं आले 6 वाजले, पण लगेच माझी दुसऱ्या दिवशी तब्येत बिघडली आणि घराचा अवतार पुराने बसायची दुर्दशा करून ठेवली. घरातली बाई जर आजारी पडली तर घराची पाक वाट लागते, मला कळालं. पण आज मला आलाय काम करायचं कंटाळा. ही जी साडी मी नेसली ते व्हिडिओसाठी नेसली होती. मी विचार करत होते आता साडी काढावं आणि काम करत बसा, म्हणून मी आता कामाला लागणार. तर आजचं माझं काम काय आहे, शिलाईचं तर थोडंफार आहे, पण आता जे काम चालू करायचं आहे, तर इथं फरशी घालायचं आहे. जे काम चालू करायचं आहे त्याच्यासाठी आता पसाराचा काजाबोजा मला गोळा करायला लागणार. ही माझी 5वी ते 6वी वेळ आहे या घरातला पसारा हलवायची, आणि नंतर मलाच तो लावावा लागणार आहे. या गोष्टीचं मला भरपूर टेन्शन आलं आहे, कारण शिलाईचं काम पण भरपूर पडले आणि माझी तब्येत तर अजूनही काय व्यवस्थित नाही आहे. तर मला काय सुचत नाही काय करावं. तर आता बघते जसं जमेल तसं घरचं काम आवरायचा मी प्रयत्न करणार आहे, कारण माझ्या मदतीला नेहमीच कोणी नसताना मी कुणाची मदतही मागत नाही. धन्यवाद.